सर्वजण. आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. चला तर आता झालेली आहे दुपार आणि सकाळचं काम वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. चला तर आज नवीन असा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे जे की छोट्याल्यापासून मोठ्याल्यापर्यंत सगळ्यांना आवडतं. म्हणजे ज्यांना गोड आवडतं ना त्यांना आवश्यक आवडतं. तर चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कंटिन्यू करा. तर चला हे बघा, इथे हा आहे 1 किलो खवा आणि त्याच्यासाठी ना मी या पातेल्याने ना 2 पातेले साखर घेतली आणि याच पातेल्याने ना मी पाक बनवण्यासाठी ना 4 पातेले ना पाणी घेणार आहे. 2 पातेले साखर आणि 4 पातेले पाणी घेणार आहे. आणि इकडं घेतलेला आहे मी मैदा. त्याच्यामुळे मला जसा लागणार ना तसं घेणार आहे. शक्यतो 1 किलोला 2 वाटी ना मैदा लागतोच. त्याच्यामुळे जसा लागेल तसा मी मैदा घेणार आहे. तर चला तुम्हाला मी मळताना दाखवते. तर त्याच्या सगळ्यात अगोदर आहे ना पाक बनवून घ्यायचा आहे मला, कारण की ना पाक तोपर्यंत आहे ना थंड होतो गुलाबजामुनचं सगळं मळून वगैरे घेऊ सर. तर चला आपण आता अगोदर आहे ना पाक बनवून घेऊ. तर चला आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि पाक बनवून घेऊ गुलाबजामुनसाठी. त्याच्यावरती पातेलं ठेवू आणि आपण जी साखर घेतलेली आहे ना ती साखर आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. जेवढे आपल्याला सांगितले माप असेल त्यानुसार साखर टाकल्याच्या नंतर लगेच त्याच्यामध्ये ना पाणी पण ओतून घ्यायचं आणि जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत पाणी उकळून द्यायचं. नंतर कमी गॅस करायचा. तर चला मी पुढं सांगतेच तुम्हाला कसं काय करायचं. ते जर अगोदर आहे ना मी पाक करून घेते. चला हे बघा हे पाकाला आहे ना खूप छान अशी ना उकळी फुटली त्या पाण्याला आणि त्याच्यामध्ये ना मी विलायची पावडर पण टाकली आहे. माझ्याकडं नव्हती, मी घरचीच विलायची ना कुटून टाकली. रेडीमेड पावडर नव्हती माझ्याकडं. आता उकळी आल्याच्या नंतर आहे ना आपण गॅस आहे ना थोडा कमी फ्लेमवर ठेवू आणि नंतर आहे ना इथले 10 मिनिट ठेवायचं कमी गॅसवर. नंतर चमच्याला आहे ना असं आपण असं हात लावून बघायचं. नंतर जर आपल्या हाताला आहे ना असं चिकट जर लागलं ना तर मग आपला पाक पूर्ण तयार झाला असं समजायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. तर चला तोपर्यंत आहे ना आता मी हा खवा ते मळून घेते आणि या वाटीने ना मी मैद्याचं माप घेतले. 1 किलो खव्याला आहे ना 2 वाटी मैदा लागतोच. तर मैदा असं मिक्स करताना ना थोडं मिक्स करायचा, जसा लागेल तसं आपल्याला मिक्स करत चालायचं. तर खव्यामध्ये ना काही खव्यामध्ये असं गिठुळ्या असतात. त्या गिठुळ्यात नाही का असत्या तर घ्यायच्या नाही, त्या गिठुळ्या काढून टाकायच्या साईडला. तर चला तुम्हाला आता मी नंतर आहे ना खवा मळून घेतल्याच्या नंतरच पुढची प्रोसेस दाखवते. तर चला तर हे बघा अशा प्रकारे ना पीठ आपला खवा आहे ना मैदा टाकून सगळं हे मिक्स करून गोळा तयार झालेला आहे आणि मस्त असं हे झालं आहे खवा तयार. आणि हे बघा नंतर आहे ना असं दोन्ही हात असं गोल गोल करायचं आणि कुठेही चिरणी पडलेली नाही. बघा तुम्ही कुठेही चिरणी पडलेली नाही आहे, म्हणजे आपलं हा गोळा परफेक्ट तयार झालेला आहे. तर अशा सगळ्या प्रकारे मी सगळे असे गोळे तयार करून घेते. तर चला नंतर आपण तळू. तर हे बघा सगळे गोळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेत. आपापल्या साईजनुसार बनवायचे, कसे बनवायचे कसे नाही. तर इकडं काही बनवून घेतलेत आणि इकडं मी तेल ठेवले गरम करायला. गरम झालं आहे तेल, कारण की आता मी एक थोडंसं ट्राय करून बघितलं टाकून, तर खूप गरम झालं आहे तेल. तर चला असं एक टाकून आपण गरम करून ते तळून घेऊ. तर चला तर हे पहा अशा प्रकारे मी तर गुलाबजाम टाकून घ्यायचे कमी गॅसवर. ऑलरेडी माझं पुन्हा तेल खूप जास्त टाकलं होतं त्यामुळे गॅस बंद केला. पण आहे ना कमी फ्लेम ठेवायची गॅसची आणि चमच्याने असं ना असं हे करायचं, हलवत राहायचं. म्हणजे कसं कमी ह्याच्यावर तळीले ना म्हणजे आतून आहे ना कच्चे राहत नाही. त्याच्यामुळे असं
असे असं साईडने असं हलवत राहायचं, कारण गुलाबजाम ऑटोमॅटिकली हे होतात, वरती खाली होतात, त्याच्यामुळे ते सगळ्या बाजूनी चांगल्या प्रकारे तळले जातात. तर हे पहा मी इकडे दाखवते तुम्हाला काय तळलेलं. हे बघा असे तळले. त्याच्या अगोदर हे गॅस जास्त गरम होता ना, त्याच्यामुळे तिथंच झाले. पण अजिबात एकही असं चिरणी पडत नाही, काही नाही. हे पहा असे चमच्याने ना तळून घेतल्याच्या नंतर आहेत ना, हे करायचं असं झाऱ्याने काढून घ्यायचे छान असे. कारण ना झाऱ्याने लगेच काढले ना ते काय होतात, मोडतात. त्याला झाऱ्याचा धक्का लागला ना असे मोडून जातात ते. त्याच्यामुळे अशा प्रकारे काढून घ्यायचे. तर चला असे सगळे पटपट मी काढून घेते, सगळे खूप येतं. तर चला. तर हे पहा अशा प्रकारे गुलाबजाम आपले तळून झालेत आणि इकडं पाकही थंड झालेला आहे. ते हे जे काळं दिसतंय ना ते ह्याच विलायचीच आहे. आणि आता काय करायचं, पाक थंड ठेवायचा आणि गुलाबजाम होत नाही असे कोमट ठेवायचे, नंतरच्या पाकामध्ये सोडायचे. तर चला सोडून घेतल्यावर मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा अशा प्रकारे सगळे गुलाबजाम मी एका पातेल्यामध्ये त्या पाकामध्ये टाकून घेतले. तर चला याच्यानंतर याला ना 1 तास झाकून ठेवायचं आणि 1 तासानंतर पाहायचं. तर छान असे गुलाबजाम फुगू लागले. तर चला व्हिडिओ कसा आवडला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय.